महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ही जेनझीनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते। यासाठी विविध विद्यालयांमध्ये जाऊन सदस्य नोंदणी केली जाते। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरेंनी कल्याण डोंबिवलीचा दौरा केला। मनविसेच्या सदस्य नोंदणी अभियानाला वेग देण्यासाठी अमित ठाकरेंनी डोंबिवलीतील प्रगती कॉलेज, पेंढारकर कॉलेज तर कल्याणमधील साकेत आणि बिर्ला कॉलेजला भेट देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला। काल मुंबईतील साठे महाविद्यालयाबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता। यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरेंनी अभाविपला इशारा दिला। तुम्ही मुलींवर हात टाकलात तर आम्ही तुम्हाला मारणारच। अभाविपचे कार्यकर्ते मुलींचा हात धरून त्यांना घेऊन चालले होते, त्यामुळे त्यांनी आमचा मार खाल्ला। आमच्या नादाला लागू नका असं अमित ठाकरेंनी ठणकावून सांगितलं। की आपण कधीही काय अनाऊन्स केलं तिकडे बाजूला येऊन स्टॉल लावतात, कारण विद्यार्थी त्यांना विचारत नाही। त्याच्यामुळे आयत्या ते ह्याच्यात पाणी काय हात धुवून घेऊ आपण, तसं त्यांचं झालं आहे। आपण सगळ्यांचा मान ठेवून बाहेर लावतो, ह्यांनी गेटवर लावला, प्लस मुलींना हात लावला, मुलींना हात धरून कुठेतरी घेऊन चाललेलं हे मला तिकडनं कळलं। तुमची मला वाटतं भाजपची संघटना आहे, तुमची एक विंग जी भाजप सत्तेत आहे, तुम्हाला पाहिजे तर उत्तम कामं करू शकता तुम्ही विद्यार्थ्यांसाठी, की तुम्ही करत नाही आहात आणि तुम्हाला ह्या गोष्टी करायची गरज पडते। मुलींवर हात टाकल्यावर तुम्हाला मारणारच। अभाविपनं दिलेल्या इशाऱ्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं उत्तर दिलं। मनविसेकडे नोंदणी कमी होत असल्यानं बिनबुडाचे आरोप करत असल्याची टीका अभाविपनं केली, तर मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्यावर टेबल फेकल्याचा आरोपही त्यांनी केला। काल साठे कॉलेजमध्ये आम्ही जेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदची सदस्यता करत होतो तेव्हाच मनविसे यांची पण सदस्यता सुरू होती, पण आम्ही आमच्या टेबलवरती विद्यार्थी जास्त येत होते आणि त्यांच्या टेबलवरती विद्यार्थी जात नव्हत्या, म्हणून ते लोक बावसडले आणि आमच्यावरती हल्लाबोल केला। त्यांनी टेबल उचलून मारण्याचा प्रकार हे मनविसे यांनी केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।